जास्त न बोलता एवढंच सांगेल की तिला 6 ते 7 दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण होती. आपल्या माहितीने रिपोर्टच आहेत तसे तसे report 5-6 आहे. दिवस तिला मारहाण करण्यात त्यावेळेला आली. एकदा आली होती 10 तारखेला, त्यावेळेला ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये, मला छळ होतोय. पण तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही ह्याच्यावरून 7 वाजता तिला फोन आला आणि तिला जावं लागलं. काल वकिलांनी कोर्टात असाही दावा केला की वैष्णवीची मनोवृत्ती ही आत्महत्या करण्याची दिशेने होती, कारण याच्या आधी 2दा तिने अशाच प्रकारे एकदा उंदराचं औषध करून ते जे काय आहे, प्रयत्न केला, एकदा धावत्या गडून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिची ती टेंडन्सीच होती की अशा प्रकारे करायची. आता ती टेंडन्सी होती की नाही होती, आता ते काही आरोप करतील, काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती. पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलीबाळी असते, मुलं बाळा असतील. एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, ती तर माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढं सांगायचं आहे तुमच्या प्रसार माध्यमातून.